रायगडच्या राजकीय वर्तुळात सध्या विविध राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक समीकरणं बदलताना दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली। या भेटीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले। दरम्यान अनिकेत तटकरे हे महेंद्र दळवी यांचीही भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या संदर्भात पत्रकारांशी बोलताना आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सांगितले की महायुतीतील आमदारांना भेटण्याची अनिकेत तटकरे यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू। मात्र तटकरेंचे जे राजकीय कृत्य आहे त्याला विरोध करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू, असे देखील आमदार दळवी म्हणाले। यावेळी आमदार दळवी यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण दावा करताना सांगितले की भरत शेठ गोगावले हे येत्या 15 ऑगस्ट पूर्वी रायगडचे पालकमंत्री होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। निवडणूक बिनविरोध झाली। पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही पालन केलं। एक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या करण्याचा फॉर्म भरला होता, परंतु पक्षाचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे तो फॉर्म आपण विड्रॉ केला 3 तारखेला, आणि 4 तारखेला ज्यांचे फॉर्म होते त्यांनी विड्रॉ केले। त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली। आम्ही त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल की महायुतीतल्या नेत्यांना त्याने भेटावं। काल भरत शेठला भेटले। आता आपल्याकडे येणाऱ्यांचं मी सगळं स्वागत निश्चित करतो, परंतु उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात असताना आतापर्यंत राजकीय तटकरे साहेबांचा उलटफेर करणारा प्रवास आहे, त्याला काउंटर करण्यासाठी, छेद देण्यासाठी माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे। जरी ते आले तरी नक्की चहा पाणी त्यांचा सन्मान मी नक्की करेन, पण आतापर्यंत त्यांच्या जे राजकीय कृत्य आहे त्याला विरोध करण्याचं काम मी कायमस्वरूपी निश्चित करणार। कारण एकंदर उद्भवलेल्या परिस्थितीला भरत शेठने तो निर्णय घेतला आहे। मला वाटतं तो आमचा अधिकार आहे, आणि महायुतीचा धर्म पाळत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नक्की आदेश देतील आणि भरत शेठच्या रूपाने काही दिवसातच आम्हाला रायगडला पालकमंत्रीपद मिळेल। पण निश्चित आहे की आम्ही मागच्या वेळेला त्यांच्या पालकमंत्रीपदास स्थगित दिली, याचाच अर्थ असा आहे की आमचा त्याच्यावर क्लेम आहे। आणि मग या निवडणुकीदरम्यान जी काय भरत शेठ आणि त्यांनी चर्चा केली त्या अनुषंगाने मला असं वाटतं की येत्या 8 दिवसामध्ये 15 ऑगस्टच्या आतमध्ये भरत शेठ आमचे पालकमंत्रीपद निश्चित देतील आणि माझ्या जिल्ह्याला नक्की नाही देतील। मी त्या बाबतीत आज बोलू इच्छित नाही। ते काय बोलतात त्याच्यावर मी उत्तर द्यावं सारखं ते देवाणघेवाण करण्यापेक्षा मी कधीतरी राजमाळ्यावर अलिबागला त्यांच्याकडे जाईन, त्यांच्यासोबत चहा पिन आणि विषय संपवीन। धन्यवाद।